मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित खंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग कुंडले गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज इच्छा माता बोलो रे भाई सब संतन की जय। हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते आती जन्म हो का भलते आती परिमी नुचको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढे
पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठला 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं आता कृपा भांडवल सोडी भरे माझी मती पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीं विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्री संताची या माता चरणवारी 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 हे साष्टांगकारी दंडवत साष्टांगकारी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतारे विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उगारे विश्रांती पावलो सांभाळा श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते इच्छा माता की जय हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संत शिरोमणी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत की ज्या संतांच्या घरी भगवंताने यावं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या भारतात झाले. पहा वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत भारतामध्ये झाले. भारतात जेवढे संत झाले नाही महाराज तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. प्रत्येक जाती जातीमध्ये संत झाले.
महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जेवढेही संत झाले, पण जरा माफी मागून बोलतोय. महाराष्ट्रात एवढे संत झाले महाराज, प्रत्येक जातीत संत झाले. पंडित नेहरूंचं एक डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातले हे शब्द आहे की जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत कुठं झाले? भारतात. भारतात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. पण त्यांनी माफी मागून एक शब्द वापरला, एवढे महाराष्ट्रात संत झाले पण ते महाराष्ट्रीयन लोकांना कळाले नाही. त्या संतांपैकी एक संत आहे संत शिरोमणी सावता महाराज, की ज्यांचा आपण काय करतोय? उत्सव करतोय. आणि आज मी जो अभंग या सेवेकरता निवडलेला आहे याला कारण आहे, मला तर सावता महाराजांचाच अभंग घ्यायचा होता कीर्तनाकरता, पण आज पुण्यतिथी आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. उद्या सावता महाराज वारकरी संप्रदायातील 2 ज्येष्ठ संत, आज त्यांची नामदेव महाराजांची, उद्या सावता महाराजांची. मग मनामध्ये आमचे काशीनाथ महाजन आमची चर्चा झाली की बुवा सावता महाराजांचा अभंग घेऊ की कोणता अभंग घेऊ. मग ते म्हणे महाराज तुमची इच्छा काय आहे? म्हटलं माझी इच्छा अशी आहे की त्रिवेणी संगम कार्यक्रम झाला पाहिजे. त्यात सावतोबा सुद्धा आले पाहिजे, नामदेव महाराज सुद्धा आले पाहिजे. आणि आज शेवटचा दिवस आहे, मागणीपर दिवस आहे, आज मागणी आलं पाहिजे. म्हणून माझी अशी इच्छा आहे, नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून त्यांच्या शब्दामध्ये थोडं सावता महाराजांचंही वर्णन करायचं, देवाला मागणीही मागायची आणि नामदेव महाराजांचा सुद्धा समाधी सोहळा या ठिकाणी आपण सर्व समाज बांधवांनी साजरा व्हावा. गंगेचं पाणी घ्यायचं आणि कोणाला अर्पण करायचं? आपण काय करतो? गंगेमध्ये उभे राहतो, गंगेचंच पाणी घेतो आणि कोणाला अर्पण करतो? गंगेला अर्पण करतो. त्याचप्रमाणे आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचे शब्द त्यांच्या चरणी समर्पण करायचे आहे. विठ्ठला विठ्ठला दरबार आहे संत शिरोमणी सावता महाराजांचा. पुण्यतिथी आहे सावता महाराजांचं, ज्यांनी यथार्थ वर्णन केलं ते संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि आजचा कार्यक्रमाचा दिवस आहे मागणीपर, म्हणून हा त्रिवेणी संगमाचा योग. आणि त्यातल्या त्यात माझ्या जीवनामध्ये सर्वात भाग्याचा योग संताच्या पुण्यतिथीच्या दिवशी आला. महाराज असं वाटलं नव्हतं की कधी सावता महाराजांच्या नावाचा पुरस्कार एका गर्भाच्या पोराला मिळेल. मला तर माझा कंठ दाटून आला, शब्द फुटत नव्हता महाराज. सुरुवातीला तर आवाजच, आतापर्यंत ठणठणीत आवाज होता माझा, पण एक मन भारावून आलं की एका गरिबाच्या मुलाला ज्या महात्म्याची सेवा पांडुरंग परमात्म्याने करावी, पांडुरंग परमात्म्याने यावं आणि सावता महाराजांच्या शेतामध्ये महाराजांना खुरपू लागावं, एवढा ज्यांचा अधिकार आहे त्या संताच्या नावचा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या एका तरुण होतकरी फक्त सावता महाराजांच्या मार्गावर थोडं चाललो म्हणून हा पुरस्कार आहे. मला तर सांगावं वाटते, सावता महाराजांच्या मार्गावरती भक्तीवरती आम्ही थोडे चाललो तर एवढा मोठा मान सन्मान. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये खरी भक्ती केली तर पांडुरंग परमात्मा आमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. ज्या महात्म्याने जिंदगीभर जीवनभर पांडुरंग परमात्म्याची सेवा केली त्यांचा सन्मान म्हणजे आमच्या सावता महाराजांचा सन्मान कोणी केला? देवानं केला महाराज. याला म्हणता खरी भक्ती. विठ्ठला विठ्ठला. आम्ही समाजात फिरतोय, आमची खरी भक्ती आहे की नाही सांगता येणार नाही, ते तुम्ही पाहून घ्या. पण सावता महाराजांचे थोडे विचार आम्ही लोकांसमोर मांडतो आणि थोडंफार जगण्याचा प्रयत्न करतो, संतांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माळी समाज प्रबोधनी महाराष्ट्र राज्य
अंतर्गत सावित्री शक्तीपीठ यांनी हा सन्मान मला या ठिकाणी आपल्या इच्छापूर गावामध्ये दिला. इच्छापूर गाव काय साधा आहे का? साक्षात जगदंबा या ठिकाणी काय आहे, विराजमान आहे. अशा इच्छा मातेच्या कुशीमध्ये वसलेलं आपलं इच्छापूर, आणि इच्छापूरच्या या पवित्र भूमीमध्ये तुम्ही माझा मान सन्मान केला. आमचे ज्यांनी माझं हे नाव या ठिकाणी निवडलं, ज्यांनी माझी निवड केली, त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाला आलेले सर्वच मान्यवर फक्त 1 मिनिटामध्ये त्यांचा उल्लेख करून फक्त आपल्याला 1 तासामध्ये 10 वाजेपर्यंत ही सेवा करायची आहे. कीर्तनाला उशीर झाला, बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. पण हे जे झालं, हे काय आमचं कार्य नाही आहे, हे कोणाचं कार्य आहे? सावता महाराजांचं कार्य आहे. एक होत करू एका कीर्तनकाराला हा सन्मान दिला की त्या प्रेरणेने तरी हे समाजामध्ये जागृती करतील. त्यांनी पुरस्कार दिला म्हणजे त्याच्या पाठीमागं हेतू आहे की नाही? आणि आम्ही तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू, समाजाला जागवण्याचा आम्ही प्रयत्न करू, सावता महाराजांचे विचार घरोघरी नेण्याचा आम्ही मात्र प्रयत्न करू, हा शब्द देतो. आणि आपण आपल्या कीर्तनाकडे जाऊ. आपल्या बऱ्हाणपूर जिल्ह्याचे माळी समाजाचे अध्यक्ष आमचे प्रभाकरजी चौधरी, या महाराष्ट्र राज्याचे समन्वयक जळगाव जिल्ह्याचे SB महाजन सर, विश्वास महाजन सर बऱ्हाणपूर, आमचे प्रमोद सातव तेही इथं आहे, सचिव आहे आपल्या समाजाचे. आणि आमच्या ज्येष्ठ कीर्तनकार आपल्या भागातल्या मालतीताई महाराज, त्यांच्याही चरणी दंडवत प्रणाम करून हा सन्मान हा मला नाही वाटत की माझ्यासारख्या माणसाला द्यायला पाहिजे होता, पण काय त्यांच्या मनात आलं, त्यांनी माझा हा बहुमान केला, म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला आता वेळ कमी आहे. आजचं कीर्तन म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं झालं तर 2020 म्हणजे क्रिकेटची मॅच पहिले 50 ओव्हरची असायची, आता किती? आता 2020 म्हणजे कमी बॉल जास्त रन. तसं आपलं कीर्तन म्हणजे कमी वेळ आणि पूर्ण अभंग आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे आज मला हार्दिक पांड्या व्हायचा आहे. विठ्ठला विठ्ठला दरबार आहे संत शिरोमणी सावता महाराजांचा. अभंगाचे बोल आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगातून देवाकडं मागणी मागताय. आता तिन्ही त्रिवेणी संगमाचा योग मला या कीर्तनात आणायचा आहे. आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते संत शिरोमणी नामदेव महाराज. आपल्याला माहीत असेल नसेल सांगणं माझं काम आहे. नामदेव महाराजांच्या घरामध्ये किती लोक होते त्याचा एक अभंग आला. थोडी प्रस्तावना करतो मी, अभंगामध्ये प्रवेश करतो आणि मग त्याच नामदेव महाराजांनी आमच्या सावता महाराजांचं कसं वर्णन केलं, सदा संग हरिदासांचा, याच्यावर आपण ते चिंतन करू आणि 10 वाजेला आपली सेवा परिपूर्ण करू. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. म्हणून किती मंडळी नामदेव महाराजांच्या घरामध्ये होती, तर आमच्या जनाबाई महाराज त्याचं वर्णन करताय. काय वर्णन करताय? किती आहे फक्त तुम्ही मोजा. आता मी नाही मोजणार कारण मी शाळेतच गेलो नाही, मला काही मोजता येत नाही. तुम्ही मोजा आता किती मंडळी आहेत. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामाना माझाना बापले ग, दामाना माझाना बापले ग. किती झाले? अरे बापरे, कोणी म्हणते 4 झाले, कोणी म्हणते 7 झाले. मला खरेच वाटायला लागलं की मी शाळेतच गेलो नाही. पुन्हा एकदा चांगलं मोजा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामाना माझाना
बाप लेक दामाना माझा ना बाप लेक किती झाले? चार. आता एक काम करा, एक दगड घ्या, आता मी सांगतो, आता फोडून सांगतो. राजाबाई गोणाबाई सासू सुना, चार कशाला आहे? ह्या दोनच आहे ना, सासू आणि सून. कोण? राजाबाई गोणाबाई, राजाई गोणाई, दोन झाल्या की नाही? आणि दामा नामा जाना बाप लेक किती झाले? अरे दोन सासू सुना आणि दोन बाप लेक किती झाले? चार. आता पुन्हा चांगलं मोजा. आता काही ना काय केलं, राजाई गोणाई दोन आणि सासू सुना दोन, म्हणजे चार पकडले. दामा नामा दोन आणि बापले दोन, मग किती झाले? आठ. पण तसं नाही आहे, चारच आहे. हा, राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक हो, दामा नामा जाना बाप लेक. आता चार जण नामदेव महाराजांच्या घरामध्ये झाले. आता पुढे ऐका, आता मोजा चांगलं बरं. पुढचे पा, नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी. हा, दामाना माझाना बाप लेक किती झाले? किती झाले? बरोबर आहे, किती? आठ. नारा विठा गोदा आणि महादा हे चार मुलं नामदेव महाराजचे, ते चार आणि हे चार, किती झाले? आठ. आता पुढं पहा, विठाला 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 विठाला. लांब जायचं आहे बऱ्हाणपूरला, आहे की नाही? पा, चार आणि चार आठ. किती लोक झाले नामदेव महाराजांच्या घरामध्ये? आठ. आता पुढं पाय का, अजून भरपूर राहिले बरे. नारा विठा गोदा महादा हे चौघे पुत्र, मग चार मुलं असतील नामदेव महाराजांना, तर सुना किती असतील? वाहऱ्या किती असतील? चारच असतील की नाही? म्हटलं का 8 असतील? चार मुलं, मग सुना किती? चार. मग कोणकोणत्या सुना, त्यांचंही वर्णन आलंय. लाडाई गोडाई यसाई साखराई, चारी सुना पाही नाम याच्या, दामा नामा जाना बाप लेक, दामा नामा जाना बाप लेक. किती झाले? किती? 12. बरोबर आहे. हा, आणि पहा आता अजून पुढं कोण कोण होतं नामदेव महाराजांच्या घरी? चार सुना. कोणकोणत्या? लाडाई गोडाई यसाई आणि साखराई. काय नाव आहे महाराज जुन्या काळाची. आताच्या काळातलं नाव त्याला काहीच अर्थ नसतो. पहा जुनं नाव, लाडाई गोडाई यसाई आणि साखराई, सुंदर नाव महाराज. मग नामदेव महाराजांच्या घरी 12 जण झाले. अजून कोण कोण आहे? लिंबायती बहिणी आऊबाई त्या लेकी, वेडी पिसी जनी नाम याची, दामा नामा जाना बाप लेक हो, दामा नामा जाना बाप लेक. किती झाले आता? 14. लिंबायती बहिणी आणि आऊबाई लेकी. लिंबायती नावाची बहीण
आणि बाई नावाची लेक 14 जण नामदेव महाराजच्या घरी आणि 15वी कोण काम करणारी दासीचं काम करणारी आमच्या जनाबाई माता. हे माझे शब्द नाही हे जनाबाईचे शब्द आहे. एवढे माणसं महाराज नामदेव महाराजांच्या घरी होते आणि आमच्या जनाबाई त्या नामदेव महाराजच्या घरचं घरकाम करायच्या. विठ्ठला विठ्ठला हे 14 जण काही सामान्य नव्हते. हे 14चे 14 संत होते महाराज. 14चे 14 संत आहे. यापैकी सर्वांचेच अभंग उपलब्ध आहे. अभंग लिहिले सर्वांनी. म्हणून आता त्याची मोठी कथा आपल्याकडे आता वेळ नाही. तर सांगितली असती. महाराज 14 जण नामदेव महाराजांच्या घरी होते आणि नामदेव महाराज हे देवांचे लाडके भक्त होते महाराज. संत शिरोमणी नामदेव महाराज हे लाडके लढीवाळ भक्त होते देवाचे. अखंड जया देवाचा सांगात. नामदेव महाराज देवाच्या अखंड बरोबर राहत होते. काय अधिकार होता सर्वांना कथा माहिती आहे. नामदेव महाराजांनी काय पाजलं देवाला? दूध पाजलं, नैवेद्य खाऊ घातला. या कथा सर्वांना माहिती. मला तिकडे जायचं नाही आहे. पण एवढे अधिकारी संत असणारे नामदेव महाराज देवाच्या समोर उभे आहे आणि देवाच्या समोर उभे राहून देव म्हणता, रे नामदेवा किती भक्ती करतो बाबा, किती भक्ती करतो. मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे. अरे फक्त कर्जच करायचं का? तुझ्या भक्तीचं माझ्यावर काय झालाय? कर्ज झालाय, ओझं झालाय. अरे ते कर्ज फेडण्याची एकदा तर संधी दे आणि काहीतरी मागून घे. पण संत महाराज मागता काय? संत महात्मे नामदेव महाराजांचे अवतार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे. हो वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची जाणत असे. ओ वडिलांची जाणत. काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. तुकाराम महाराज म्हणता, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आम्हाला मागणं हे बरोबर वाटत नाही. कोण मागते हो? समजा गावामध्ये एखादा माणूस गलीमध्ये उभा राहून 10-10 रुपये प्रत्येकाला मागत असेल तर त्या 10 रुपये मागणाऱ्याची गावात किंमत असते का? असते किंमत? नाही. जो नेहमी दुसऱ्या समोर हात पसरवतो त्याची किंमत समाज करत नाही. काय माणूस आहे हो तो? नेहमी काय करतो आहे? पैसे मागतो. म्हणजे त्याची कवडीची किंमत गावात नाही. म्हणून मागणाऱ्याची किंमत कमी होते. म्हणून संत महात्म्यांनी देवाकडे कधीही काही मागितलं नाही. मग हे काय आमचं नाही, आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे न मागण्याची. मग तुकाराम महाराजांचे वाड वडील कोण होते? नामदेव महाराज. कारण त्यांचा अवतार पूर्वसुरींनी चालू केलेली ही परंपरा आहे. कधीही ते देवाकडे मागत नाही. म्हणून न मागणं हे आमची परंपरा आहे. देवा मी तुला काही मागणार नाही आणि माझ्या भक्तीच्या बदल्यामध्ये जर मी तुला काही मागितलं तर ते भक्ती ठरणार नाही, तो व्यवहार होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. मग
माणसं असल्याच्या नंतरही संत महात्म्यांची मागणी पर अभंग आपल्याला सापडतात. मग त्यांनी देवाकडे का मागितलं त्याचं एक सुंदर कारण सांगतो. तुमच्याही चेहऱ्यावरचं फ्रेश वातावरण आणायचं आहे म्हणून एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि पुढं जातो. संत महात्म्यांनी देवाकडे का मागितलं? महाराज, समाजाकडे जर बघितलं ना तर समाजाचं असं आहे, देव जरी प्रसन्न झाला तरी देवाला काय मागावं याची आपल्याला अक्कल नाही. आपल्याला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न होऊन आपल्या पुढे आला, पण त्या देवाला काय मागावं याची आपल्याला अक्कल नाही. म्हणून कशी अक्कल नाही त्याच्याकरता एक छोटासा दृष्टांत सांगतो. म्हणून ते संतांनी आपल्याला शिकवलं म्हणून अभंग लिहिले. विठ्ठला विठ्ठला श्रावण महिन्याचे दिवस होते. आता येणारच आहे की नाही, 2 दिवसाने श्रावण महिना. 3 मित्र समुद्रामध्ये फिरायला गेले जहाजा बसून. 3 मित्र नावमध्ये बसले आणि समुद्रामध्ये फिरायला गेले. आणि समुद्रामध्ये फिरता फिरता संध्याकाळची वेळ होती. ते नाव महाराज समुद्राच्या मधोमध आली आणि मधोमध आल्याच्या नंतर जोराचं चक्रीवादळ आलं. वादळ आणि हवा उधाण सुटलं. आपल्या भाषेत मोठं हवा उधाण सुटलं, वादळ आलं आणि वादळ आल्याच्या नंतर ते नाव अशी हेलकावे खाऊ लागले, असे झोके घेते आहे. किती जण आहे नावमध्ये? 3. ते मित्र तरुण पोरं नावमध्ये बसले. ते नाव असे हेलकावे खाते आहे. पोरांना वाटलं आता आपलं काही खरं नाही, आता आपल्याला इथंच जल समाधी घ्यावी लागेल. आणि महाराज ते नाव अशी हेलकावे खाऊ लागली. वादळामुळे त्या वारामुळे लाटा यायच्या आणि ते पाणी नावेमध्ये जायचं. महाराज यांचं धाबदन आणलं आणि मग धाबदन आणल्याच्या नंतर मधोमध आहे, पण त्यांच्या कर्मधर्म संयोगाने थोड्या अंतरावर एक बेट दिसलं, म्हणजे खडक दिसला. बेट छोटंसं खडक दिसला आणि तेवढ्यात एक अशी मोठी लाट आली आणि अख्खं पाणी त्या नावमध्ये आणि हे नावमधून बाहेर. पण आता त्यांचं दैव चांगलं होतं म्हणून काय झालं, ते बेट दिसला, खडक दिसला मोठा आणि यांना थोडं झेपायला येत होतं, पोहायला येत होतं. हे पोहत 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 3 जण त्या दगडावर जाऊन बसले. आता संध्याकाळी फिरायला गेले होते. एवढ्यामध्ये रात्रीचे महाराज 7:30 वाजले. संध्याकाळचे 7:30. आता थोडा अंधार पडलाय. आता कुठं हे समुद्राच्या मधोमध एका खडकावरती बसले. किती जण आहे? 3. आणि रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे, रातकिडे ओरडताय. आता मला सांगा या 3घांना कोणाची आठवण आली अशी? कोणाची? बायकोची, देवाचे, पोरांची, मायबापाची, मग कोणाची आठवण? देवाचे. आपलं तसंच आहे ना. अंगाला आला ताप, आपली नेहमीची म्हण आहे, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, अन अंगाचा गेला ताप मग मी देवाच्या बापाचा बाप. संकट आलं की आपल्याला देव सुचतो आणि संकट गेलं म्हणतो काय, माझं चांगलं झालं तर म्हणतो काय की देवानं केलं. एखाद्या माणसाचं चांगलं झालं म्हणतो काय, देवानं केलं. चांगला केळीचा बाग जमलाय, 2000 रुपये भाव मिळालाय. 5000 खोड 15 लाखाचं झालाय म्हणतो काय, देवानं केलं. कोण का हो मस्त काढा दे मग कितलं टाकलाय अप्पा महाराज. भाषा म्हणतो काय की देवानं यावर्षी देवानं चांगलं केलं वा. पण कधी म्हणतो सर्व आपलं सांगून मग म्हणतो बा देवाची कृपा. शेवटी अगोदर आपलीच बढाई की. महाराज पा एवढ्या मोठ्या संकटात आहे, खडकावर बसली आहे, आता कोणाची आठवण आली? देवाची. श्रावण महिना होता मग कोणाची आठवण आली शी?
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज शिवरात्रीचा दिवस आहे की नाही? अरे आज शिवरात्री आहे की नाही? आणि महाराज आज प्रत्येकाच्या घरात पूजा झाली की नाही? माझ्याही घरात झाली बंबाड्याला. हा, प्रत्येकाच्या घरात शिवरात्रीची पूजा झाली. थोडं शंकराचंही आणलं. हा, म्हणून पा महाशिवरात्र आहे, जरा भोलेनाथाचं भजन करू. हा, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं भजन करायला लागले पोरं. आता काय तिथं अन्न नाही, पाणी नाही, समुद्रामध्ये आहे. समुद्राचं पाणी प्यायला गेलं तर ते खारट आहे, खारं पाणी आहे, पिता येत नाही. महाराज देवाचं भजन करताय की देवा लवकर या संकटातून सुटव, काहीतरी मार्ग काढ. रात्रीच्या 11:30 वाजता यांचं भजन ऐकून महादेव रात्रीच्या 11:30 वाजता त्या खडकावर आले. कारण लवकर प्रसन्न होणारा देव महादेव महाराज. हा, लवकर प्रसन्न होतो. श्रावण महिन्याचा दिवस होता, उपवास घडला होता, भजन जोरदार चालू होतं मनापासून. कारण घरी जायचं आहे. हा, मनापासून भजन करत होते. आता दुसरं काही दिसत नाही, फक्त महादेवा भोले बाबा तेरा ही सहारा आहे. आता काही खरं नाही बाबा. महादेव प्रसन्न झाले. किती वाजता? रात्रीच्या 11:30 वाजता. आणि या तिघांसमोर प्रगट झाले. सर्वांनी नमस्कार केला, म्हणे बरं झालं देवा तू आला. देव म्हटले बाबा तुमच्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे, काय मागायचं आहे ते मागून घ्या, प्रत्येकाला मी एक वर देणार. हा, एक चान्स प्रत्येकाला. तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा, मी तुम्हाला एक वर द्यायला तयार आहे. पहिल्या पोराला विचारलं, का रे बाळा तुला काय पाहिजे? तो म्हणे महादेवा माझी बायको माझ्या वाचून उपवाशी असेल, माझा नवरा घरी का आला नाही ते वाट पाहत असेल, माझे पोरं माझी वाट पाहत असतील. एक काम करा महादेवा, मला इथून उचला डायरेक्ट घरी पोहोच करा. महादेव म्हटले तथास्तु. तथास्तु म्हटल्याबरोबर खडकावरून उठला आणि डायरेक्ट घरी कॉटवर जाऊन पडला. कॉटवर महाराज पोरं झोपलेले होते. रात्रीचे किती वाजले? 11:30. कॉटवर जाऊन पडला. बायको पोरांमध्ये गेला. आनंद वाटला. अरे बापरे. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, बोल लवकर, वेळ नाही आहे. तो म्हणे देवा मी माझ्या आईवडिलांना एकुलता एक, आणि मी घरी न गेल्यामुळे माझे मायबाप चिंतातूर असतील. एक काम करा, ते वाट पाहत असतील, मला इथून उचला आणि माझ्या घरी पोहोच करा. देव म्हटले तथास्तु. तथास्तु म्हटल्याबरोबर महाराज तो तिथून उठला, डायरेक्ट आई वडिलांच्या पुढंच जाऊन पडला. आनंद वाटला. आता किती राहिले? आणि असा आहे महाराज, आता 2 मित्र निघून गेले आहे. हा एकटा रात्रीच्या 11:30 वाजता कुठं आहे? खडकावर एकटाच आहे. आता याला जास्त भीती वाटायला लागली. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव उभे आहे बरं, तरी बी घाबरतोय एकटाच. त्याला वाटलं गेले सोबती. महादेव म्हटले अरे बाबा घाबरू नको, मी आहे, काय मागायचं आहे ते मागून घे, तुला काय पाहिजे? म्हणे देवा माझे 2 मित्र गेले, मला काही करमत नाही आहे, मला गमत नाही आहे. मग काय काय पाहिजे? म्हणे जे घरी गेले आहेत त्यांना परत बोलव. देव म्हटले तथास्तु. तथास्तु म्हटल्या बरोबर जो क्वाटवर पडला होता तो क्वाटवरून उठला, डायरेक्ट खडकावा. जो घरी गेला होता मायबाबाच्या समोर बसला होता तो तिथून उठला, डायरेक्ट खडकावर. महादेव म्हटले माझं काम झालं, मी चाललो. महादेव गुप्त झाले. आणि हे अरे तिथंच मेले. विठाला विठाला विठाला. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? नुसतं हे चघळत बसू नका. हे कशा करता सांगितलं. आता महादेव प्रसन्न झाले आहे. 3 मुलांना, तिघांना एक वर दिला. पण या पोरांना स्वतःचाही फायदा करता आला नाही आणि दुसऱ्याचाही होऊ दिला. अक्कल होती काय मागायची? अरे देवाला काय मागावं याचीही आपल्याला अक्कल नसते. काही काही लोक देवाकडे जाता आणि नुसतं संसाराचं माग.
ज्याचा नाश होणार आहे, कधीतरी ते नाश पावणार आहे, जे नाश पावते ते आपण देवाला मागतो. देवा नोकरी लागू दे बरं माझ्या पुराला, फक्त माझ्यात. म्हणजे आपली मागणी, जरा गावठी भाषा बोलू काय, आपली मागणी हलकट आहे, हलकट. दुसऱ्याचा फायदा होऊ दे, कधीच देवाला मागणार नाही. माझाच झाला पाहिजे. आणि जर शेजारच्याचा जर झाला तर मग आमचं पोट दुखते. महाराज, म्हणून देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाला काय मागावं याची आपल्याला अक्कल नसते. म्हणून साधू संतांनी मागणीचे अभंग लिहिले. अरे बाबा, देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काय मागावं देवाला? संसाराचं नाही, अरे देवाला अविनाशी मागावं, की ज्याचा नाश होत नाही. मग नामदेव महाराजांना देव म्हणताय, बाबा अरे नामा, एवढी भक्ती केली, एवढं माझ्यावर कर्ज केलं, तुझ्या कर्जाचं ओझं झालंय माझ्यावर, हे पा मान खाली आहे, मग काहीतरी माग बाबा. देवा म्हणशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. अरे हेची हेची हेची, मग हेची म्हणजे काय? तेच अभंगाचं पहिलं चरण. हेची पैदे मागत, हेची देवा पै 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 मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित अखंडित. वास द्यावा पंढरीचा, 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 वास द्यावा पंढरीचा. नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवाला मागताय, देवा द्यायचं असेल तर हेच दे, दुसरं नाही. काय शब्द वापरला पहिला? हेची चकार. समजा एखाद्याच्या, आता आमच्या आप्पा महाराजांच्या घरी आज जेवण होतं, आहे की नाही? काय जेवण होतं महाराज, काय खावं मला तर तेच कळालं नाही. आमचे सपकाळे म्हटले, महाराज तुम्ही कमी जेवले. म्हटलं मला कळतच नाही काय खावं तर. बासुंदी प्यावी ते गोड आहे, कढी आंबट आहे, कारलं कडू आहे, भाजी तिखट आहे. म्हणजे 6चे 6 रस. त्याला शास्त्रामध्ये जेवणाला किती रस पाहिजे? षड्रस म्हणतात शास्त्रामध्ये जेवणाला. ते 6चे 6 रस होते. आणि मग शेवटचा म्हणजे रामरस. काय? लिंबुनी हो, त्याच्याशिवाय जेवणच गोड वाटत नाही. ते मीठ. अतिशय सुंदर जेवण एवढ्या मोठ्या लोकांना त्यांनी केलं. काय सांगत होतो मी? कशावरून निघाला हा विषय? देवाला काय मागावं याचं चालू आहे आपलं. नामदेव महाराज म्हणता हेची. धन्यवाद बाबा. बाबा करता एकदा टाळ्या वाजवा. हेची शब्द सांगत होता. एखाद्याच्या घरी जेवण आहे आणि जेवाय आमंत्रण सांगायला ते बाबा गेले दुसऱ्याच्या घरी, की आज माझ्या घरी तुम्ही जेवायला या बरं.
मग त्या माणसाला दुसरीकडे जायचं असते कुठंतरी. म्हणे बा मी काही येणार नाही, पण माझ्या पोराला मी पाठवून देईन. तो म्हणे तसं नाही जमणार, पोरगा बिरगाने आमच्या घरी जेवायला यावं लागेल, पण तुम्हीच काय म्हटलं, तुम्हीच च वापरला म्हणजे च जिथं च वापरला जातो ते दुसऱ्याची व्यावृत्ती करते. विठ्ठला 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 जिथं च आला समजा दुसरा वगळला. काय म्हटलं त्याने, जेवायला या पण कोण, तुम्हीच तुमचा पोराला बाजूला केलं. तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा द्यायचं आहे काय, दुसरं नाही पाहिजे. मग काय, हेच पाहिजे. मग कोणतं पाहिजे, हेची देवा पै मागत. मग नामदेवा काय, चरण सेवा अखंडित. देवा मला दुसरं तिसरं काही नको बाबा, तुझी चरण सेवा, तुझी सेवा माझ्या जीवनामध्ये महिन्यातून एकदा घडली पाहिजे. म्हटलं काय झोपले आपण. तुझी चरण सेवा आमच्या जीवनामध्ये फक्त एकादशीच्या दिवशी घडली पाहिजे, असंच ना. नाही मग कसं, अखंडित त्या सेवेचा आमच्या जीवनामध्ये खंड नको, कारण आम्ही त्याच्याकरता जन्माला आलो आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन जन्म यासाठी देवा, येईन जन्म यासाठी देवा, येईन जन्म यासाठी देवा. हे तुझी चरणा सेवा साधावया, हा तुझी चरणा सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, संताचे पूजन. कारण संत महात्मे या जगामध्ये कशा करता अवताराला येतात, कशा करता अवताराला येतात, संसार थाटामाटात करायला, बरोबर ना. नाही, आमचा अवतार ज्याच्या करता झालाय, आम्ही ज्याच्या करता या समाजामध्ये जन्माला आलाय, ते देवा आम्हाला दे. कशा करता, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. काय काय सेवा करीन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. मग पुढं काय, घाली लोटांगण महाद्वारी. एक दिवस नाही, 2 दिवस नाही देवा, मग कशी दे, अखंडित. फक्त 20 मिनिट माझ्या हातात आहे, आणि या 20 मिनिटामध्ये पूर्ण अभंग मला सोडवायचा आहे, आणि थोडा सावता महाराजवरही यायचा आहे. महाराज म्हणून शॉर्टकटच मारतो मी, आहे की नाही. मी बोरसोर मार्गे आला, शहापूर करून नाही. आजचा मार्ग कोणचा आहे, धामणगाव बोरसोर मधून. शहापूर करून लॉंग कट आहे, ते कधीतरी पाहू. विठ्ठला विठ्ठला म्हणून देवा द्यायचं असेल तर दुसरं काही देऊ नको. तुझी चरण सेवा अखंडित, अखंडित तुझी चरण सेवा दे. नामदेवा फक्त एवढंच नाही देवा, एवढं नाही, अजून काय. मग अजून माझ्या मनाची एक इच्छा आहे देवा, या पंढरपूर नगरीचा मला काय दे, वास दे, सहवास दे. अभंगाचं दुसरं चरण, वास द्यावा
पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा जय हो, जय हो. वास द्यावा पंढरीचा 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 पंढरी दुसरी मागणी मागितली नामदेव महाराजांनी, देवा नुसती सेवाच देऊ नको, पण ती सेवा करण्याकरता आम्हाला कुठं राहू दे, कुठं वास द्यावा पंढरीचा. हा वास म्हणजे हा नाही बरं. वास शब्दाचा अर्थ आहे तिथं राहणं. हा वसती संस्कृतमध्ये शब्द आहे, त्याचा वास शब्द झाला. वास म्हणजे राहणं. कुठं? पंढरपूरला. आता विनेकरी बाबांचं नाव काय? लक्ष्मण बाबा आहे की नाही. पंढरपूरला पायी जाऊन आले. किती? 550-600 किलोमीटर आईसाहेब मुक्ताई बरोबर. किती दिवस राहिले पंढरपुरात? नाही, पंढरपुरात 5 दिवस राहिले की नाही. वारीचे 5 दिवस पंढरपुरामध्ये राहिले. बाबा पंढरपुरामध्ये राहिल्याच्या नंतर घरची आठवण आली होती तुम्हाला? याद? घरची याद जाता जाता आली अशी एखाद्या वेळेस, पण ज्या वेळेस पंढरपूरमध्ये तुम्ही गेले, खरं सांगा आली काय याद इच्छापूरची? नाही येऊ शकत महाराज. पंढरपूरच्या जाणारे आम्हाला अनुभव आहे. 20 वर्षापासून पायी वारी करतो आहे. उगाच नाही सांगत आहे महाराज. 20 वर्षापासून फक्त एक वारी माझी खंडित झाली, ते म्हणजे माझे काका वारले होते म्हणून. 20 वर्षापासून मी पंढरपूरची पायी वारी करतो आहे. पंढरपूरच्या पायी वारी लग्न झालं, मी काय आता माझी बढाईकी नाही सांगत आहे तुम्हाला. लग्न झालं आणि 1.5 महिन्यात आम्ही जोडीनं पंढरपूरची वारी केली. लोक लग्न झाल्यावर हनीमूनला जाता पोरं. आम्ही पंढरपूरची पायी वारी जोडीनं केली महाराज लग्न झाल्यावर. एका निस्ते आम्ही काय लोकांना सांगत नाही, नाही तर काही काही आमच्या बी मधले तसे आहे. काय म्हणता? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. का रे बाबा तू कुठे आहे? म्हणतो आपण घरीच. आषाढी एकादशीच्या दिवशी काही काही बहादर घरी असता. आणि लोकांना काय सांगता? कुठं जा? पंढरपूर. पण तसं नाही आहे. त्या पंढरपूरचा आम्हाला वास म्हणजे रहवास घडला पाहिजे. तिथं आम्हाला राहता आलं पाहिजे महाराज. वास द्यावा पंढरीचा. मग पंढरपूर काय साधा आहे काय? मग का पंढरपूरचा वास मागितला नामदेव महाराजांनी? त्याला कारण आहे महाराज. नामदेव महाराजांनी पंढरपूरपेक्षा मुंबई कितीतरी चांगली आहे. मुंबई बरं जाऊ द्या, मुंबई कळत नसेल तुम्हाला. पंढरपूरपेक्षा आपलं इंदोर कितीतरी पट चांगलं आहे. कारण सर्वात स्वच्छ शहरामध्ये कोणाचा नंबर आहे? इंदोर. स्वच्छ सुंदर सिटी, स्वच्छ सिटी इंदोर. आणि पंढरपूर गेले तुम्ही पंढरपुरात? छोटे छोटे रस्ते, ते घाण पडलेली, कोणी खरकटा टाकलाय, कोणी कचरा टाकलाय. मग एवढं स्वच्छ सुंदर इंदोर आणि थोडं
वारकऱ्यांच्या गाणीमुळे घाण झालेलं पंढरपूर. मग आमच्या नामदेव महाराजांनी असं म्हणायला पाहिजे ना, वास द्यावा इंदोर शहराचा. कारण इंदोर शहर चांगलं आहे ना, स्वच्छ आहे, सुंदर आहे महाराज, पैसे कमवता येतात. पण इंदोर शहर नाही म्हटलं, मुंबई नाही म्हटलं, जापान नाही म्हटलं, इंग्लंड नाही म्हटलं, मग काय? वास द्यावा पंढरीचा. का पंढरपुराचा वास द्यावा? तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. कारण पंढरपुरामध्ये जो देव आहे, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. त्या देवाचं दर्शन झालं की जीव मुक्त होतो. एवढंच नाही, नुसतं पंढरपूर आम्ही बघितलं तर आमच्या पूर्वजांचा उद्धार होतो महाराज. म्हणून पंढरपूरचा वास आहे. विठ्ठला विठ्ठला पंढरपूरवर कितीतरी कीर्तन होतील एवढी पंढरपूरची महिमा आहे. एकच सांगतो, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्न काळी. येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. भगवान शंकर त्या ऋषींना सांगताय की पंढरपूर हे असं तीर्थक्षेत्र आहे की पुंडलिक राय आहे. त्या पुंडलिक रायांपाशी दुपारी 12 वाजता जगातले सर्व तीर्थ पुंडलिकापाशी येता, तिथं आंघोळ करता, त्या पुंडलिक रायाचं दर्शन घेता आणि मग आपापल्या स्थानावर जाता. कोण ऐकताय कीर्तन की झोपले? कोण कोण येता? जगातले जेवढेही तीर्थ आहे तेवढे तीर्थ. मग त्याच्यात गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम, प्रयागराज सर्व आले. त्या कुठं येता? पंढरपूरला. कुठं? पुंडलिकापाशी. जगातले सर्व तीर्थ तिथं आंघोळ करायला पुंडलिकापाशी येता आणि पुंडलिकाचं दर्शन घेता. महाराज पवित्र होता ना आपापल्या स्थानावर जाता. मग मला सांगा, त्या चंद्रभागेमध्ये जर आपण स्नान केलं तर आमच्या तुकाराम महाराज म्हणता, बाबा ते काही सामान्य स्नान नाही आहे. मग अवघेची तीर्थे घडती एक वेळा. अवघेची तीर्थे घडती एक वेळा. अवघेची तीर्थे म्हणती एक वेळा. अवघेची तीर्थे घडती एक वेळा. हे चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. हे आवागीच पापे गेली दिगंतरा. आवागेची पापे गेली दिगंतरी. अवघेच्या पापे अवघेच्या पापे काय म्हटलं? अवघेची तीर्थे घडती एक वेळा. कधी? चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेला मातेला डोळ्यांनी पाहिलं तर सर्व तीर्थ केल्याचं पुण्य मिळते महाराज. डोळ्यानं पाहिल्यावर, मग नुसतं डोळ्यानं पाहिल्यावर जर सर्व तीर्थ करायचं पुण्य मिळत असेल तर स्नान केल्यावर काय मिळणार नाही. म्हणून महत्त्वाचं आहे. आणि तेवढंच नाही, अवघेची पापे गेली दिगंतरी. वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरपुरामध्ये जो गेला, ज्यानं पंढरपूर पाहिलं त्याचे सर्व पाप नष्ट होता. मग पाहणाऱ्याचे होता, मग राहणाऱ्याचं काय होत असेल? नुसतं पाहिलं ज्यानं त्याचं सर्व पाप निघून जाते. तर कायम जो वास्तव्याला आहे महाराज, त्या संताचं काय होणार नाही हो, सर्व काही होईल. म्हणून वास द्यावा पंढरीचा. मग काही लोक म्हणतात की आमचे सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाही. कोण म्हणते? माळी समाजातच जन्माला येऊन माळीच लोक म्हणतात
आमचे सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाही असे सांगणारे कीर्तनकारही आज काही कमी नाही. पण महाराज तसं नाही आहे. आमच्या सावता महाराजांचा जन्म हा वारीतून आहे. पोटात असतानाच आमचे सावता महाराजांनी वारी केलेली आहे, जन्माला आल्यानंतर नाही. पहा, सावता महाराजांचे मूळ पुरुष दैवोबा माळी, मराठवाड्यामध्ये औसा नावाचं गाव आहे. सावता महाराजांचं गाव अरण नाही आहे, मूळ मराठवाड्यामध्ये औसा नावाचं गाव आहे. त्या औसा नावाच्या गावचे रहिवासी हे कोण? सावता महाराजांचे पंजोबा आजोबा दैवोबा माळी औसा गावचे रहिवासी आहे. आणि त्या औसा गावामध्ये एक वेळेस दुष्काळ पडला. आता गावात काही पोटा पाण्याची व्यवस्था होत नाही आहे, म्हणून त्या गावातून काही मंडळी निघून गेली. आता लोकांचं कसं असते, तिथं पोट भरते तिथं राहता की नाही, म्हणून काही मंडळी त्या औसा गावातून निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर एक चांगलं अरण्य दिसलं. काय दिसलं? जंगल, अरण्य. आणि त्या मंडळीला असं वाटलं की इथंच वस्ती करायची. कोण जागा देणार आहे आपल्याला? इथंच या अरण्यामध्ये वस्ती करू. आणि काही लोक वस्ती करून त्या अरण्यात राहू लागले. आणि अरण्यात राहू लागल्यामुळे त्या गावाला नावच पडलं काय? अरण. अरण नाव पडलं आणि तिथं वस्ती गोळा झाली महाराज. आणि ते औशाचे दैवोबा माळी अरण गावामध्ये राहू लागले, अरण्यात वस्ती केली, म्हणून गावाचं नाव अरण. विठ्ठल विठ्ठल दैवोबा माळी यांना दोन मुलं, एक म्हणजे डोंगरोबा आणि दुसरे म्हणजे परसोबा. डोंगरोबा हे लहानपणापासून विरक्त वृत्तीचे होते, वैराग्यवान होते. एक दिवस घरातून तीर्थयात्रेला निघून गेले. जरा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय बरं मी. हां, जरा लक्ष देऊन कीर्तन आहे का? आज काही हास्य विनोदाचा वेळ राहिली नाही आहे. टाईम निघून गेला आहे. तुम्हाला काही चांगले वा फ्रेश होण्याचा तुम्हाला एक दोन फवारा मारू. आता तो वेळ माझ्याकडे नाही आहे. फवारे किवारे माझ्याकडे आहे भरपूर, पण फवारा मारायची वेळ नाही आहे. पा, दैवोबा माळी यांना दोन मुलं, एक म्हणजे डोंगरोबा आणि दुसरे म्हणजे परसोबा. ते डोंगरोबा लहानपणापासून वैराग्यवान होते. तीर्थयात्रेला घरातून निघून गेले तर पुन्हा घरी आले नाही महाराज. मग किती मुलं राहिले दैवोबा माळी यांना? एकच परसोबा. त्या परसोबांचं लग्न केलं. आणि महाराज परसोबांचं लग्न झाल्याच्या नंतर परसोबा दैवोबा माळी पासून पंढरपूरची वारी होती. म्हणजे दैवोबा माळी पंढरपूरचे वारकरी होते. महिन्याला पंढरपूरला जायचे. पंढरीची वारी होती घरामध्ये. मग दैवोबा माळी यांनी परसोबांचं लग्न केलं. आणि लग्न झाल्याच्या नंतर असे बरेच दिवस निघून गेले. आता वडील थकलेले आहे. आता ती पंढरीची वारी कोण करताय? परसोबा, म्हणजे सावता महाराजांचे वडील परसोबा वारी करताय. आणि महाराज लग्नाला बरेच दिवस झालेले आहे, पण अजून संसारामध्ये फूल उमललं नाही, अजून मूलबाळ झालं नाही. मग एकदा पंढरपूरच्या वारीला गेले परसोबा. पत्नी सोबत होत्या आणि असा चेहरा पडलेला होता. आणि देवानं बघितलं की परसोबा वारीला आलाय, पण काहीतरी नाराज आहे बा. विचारलं, परसोबा अरे तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते आहे, काय आहे बाबा? म्हणे देवा दुसरं काहीच नाही, पण मला एक चिंता आहे की माझ्या वडिलांची वारी मी चालवतोय पंढरीची, पण ही वारी आमच्या कुळामध्ये कायम चालावी असं माझी इच्छा आहे. पण अजून वारी करणारं कोणीही आमच्या घरी जन्माला आलं, अजून मूलबाळच नाही आहे, म्हणून ही आमची परंपरा खंडित होईल. म्हणून अशी इच्छा आहे की वारी करणारा मुलगा आमच्या घरी जन्माला यावा. एवढंच. परसोबा चिंता करू नको, मुलगा पाहिजे ना तुला? चल, भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, तुला मुलगा होईल. पुन्हा परसोबा म्हटले, देवा नुसता मुलगा नाही पाहिजे, मग असा मुलगा दे की त्यानं पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि महाराज देवाचा आशीर्वाद, पंढरपूरची वारी चालवण्याकरता देवाचा आशीर्वाद
म्हणून परसोबाच्या घरी सावता महाराजांचा जन्म आहे. विठ्ठल 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 हो. नुसता मुलगा नका मागू देवाला. कसा मुलगा मागा. आमच्या परसोबानं मुलगा मागितला महाराज. काय केलं त्या मुलानं. स्वतः धन्यता कमवून घेतली. तुमच्या आमच्या अख्ख्या माळी कुळाचा उद्धार केला. कोणी. माळी वंशाचा उद्धार केला आमच्या सावता महाराजांनी. मग सोपं आहे का महाराज. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. जन्म वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. हे वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा, हा वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा. वंश उद्धरिला माळियाचा, वंश उद्धरिला माळियाचा. पूर्ण माळी कुळाचा उद्धार कोणी केला. तुमचं आमचं जे चांगलं चाललंय ना महाराज, तुमचं आमचं ते फक्त एकाच महात्म्याच्या पुण्याईवर, ते म्हणजे आमचे सावता महाराज. पण दुर्दैव वाटते आहे का आमच्या माळी समाजाला जाण. बरा सपकाळे साहेब आहे का. सर्व माळ्यांनाच आहे का जाण की आपल्या कुळाचा ज्या महात्म्यानं उद्धार केला त्या महात्म्याकरता जर आपण काही दिवस देऊ शकत नाही तर एवढ्या पावन कुळामध्ये जन्माला येऊन आहे का आपला फायदा. एवढेच माळी लोक आहे का इथं. त्याच्यातले अर्धे तर दुसऱ्या समाजाचे असतील बिचारे. इतर समाज, माळी समाज. आता मी माळी आहे म्हणून, तुमचा आहे म्हणून बोलतो. आपल्या पोरानं लात जरी मारली तर माईला वाईट वाटते काय. लात मारली पोरानं दारू पिऊन आला तर काय म्हणते माय आपली. जाऊ दे होतच असते, लेकच आहे तो. लात मारणारा, त्या लात मारणाऱ्याला माय सांभाळून घेते माय. जरा माझे बोलणं कठीण वाटत असेल वाटू द्या. मला नाही बोलवलं तरी मला काही घेणं देणं नाही. मी काय पैशा करता नाही याच्याकरता कीर्तन करत नाही महाराज. पण जरा आपल्या समाजाला जागा करण्याकरता आता मला पुरस्कारही दिलाय तुम्ही, आहे की नाही महाराज. सावता महाराजांच्या वंशामध्ये येऊन जर सावता महाराजांचं थोडं जरी कार्य आपण जर करत नसू, कमीत कमी 8 वाजता कीर्तनाला सावता महाराजांकरता आपण या ठिकाणी मंदिराच्या आवारात जर येत नसू तर माळी म्हणून घेण्यात महाराज वाईट आहे, वाईट वाटते. बरं काय इच्छा पुरत आहे काय तसं. सर्व गाव अजून झोपेला आहे महाराज आपले. म्हणून ज्या महात्म्यानं आपल्या कुळाचा उद्धार केला, काय फक्त असं म्हटलं काय नामदेव महाराजांनी, वंश उद्धरीला फक्त दैव माळ्याचा, असं म्हटलं का नाही. वंश उद्धरीला माळियांचा. माळियाचा म्हणजे एक माळी नाही, दैव माळी नाही, परसोबा नाही, डोंगरोबा नाही, जेवढेही माळी आहे. शास्त्र असं आहे महाराज, एखाद्या कुळात जर एखादा भगवत भक्त जन्माला आला तो हजारो कुळांचा उद्धार करतो. मग त्याच्यात आपणही आले. म्हणून आपल्या संपूर्ण माळी कुळाचा उद्धार करणारे श्री संत सावता महाराज. कुठून विषय निघाला. पंढरपूरला गेले नाही असं म्हणता लोक, पण महाराज सावता महाराज हे पंढरपूरचे वारकरी होते. जरा माफी मागून बोलतो, एखाद्या वेळेला ते आषाढीला गेले नसतील पण पंढरपूरला गेलेच नाही हे म्हणणं चुकीचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपूर काय
काही साधं गाव नाही आहे. आमचे नामदेव महाराज त्याचं वर्णन करताय. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. पंढरपूर नुसतं गाव नाही आहे की साधू संतांचं काय आहे? काय आहे साधू संतांचं? माहेर. माहेर कशाला म्हणता? आता हे तुम्हाला नाही विचारलं ना, आमच्या माता माऊल्यांना विचारतो. माऊल्यांनो, माहेर कशाला म्हणता? माहेर जिथं सासू आणि सासरे आहे त्यांना माहेर म्हणता, बरोबर ना? म्हटलं का तुम्ही झोपले आहे? तुम्ही जागीच आहे. मग माहेर कशाला म्हणता? जिथं आई बाप भाऊ बहीण राहते त्या गावाला काय म्हणता? माहेर. आणि सर्व साधू संतांचं माहेर कोण आहे? पंढरपूर. का? बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. बाप न माय कोण आहे? बाप भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता आई. आणि भाऊ कोण आहे? भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा आमुची बहिणी. भाऊ पुंडलिक आहे आणि बहीण कोण आहे? काय करते ते चंद्रभागा? गोष्टी सांगते. चंद्रभागा आमची बहीण आहे. काय करते? आमची बहीण चंद्रभागा, आमची बहीण चंद्रभागा, आमची बहीण चंद्रभागा, आमची बहीण चंद्रभागा. करीतसे पाप भंगा, करीतसे पाप भंगा. माझे माहेर पंढरी, बाप आणि आई. चंद्रभागा करीतसे पाप भंगा, बाप आणि आई, बाप आणि आई. बहीण माझी चंद्रभागा करीत असे पाप भंगा. माझे माहेर पंढरी. संतांचं माहेर कोणचं आहे? पंढरपूर. मग आता मला सांगा, संतांचं माहेर जर पंढरपूर आहे, सर्व संत जर पंढरपूरला माहेरात जाता, तुम्ही जाता की नाही माता माऊल्यांना? आमच्या जुन्या माता माऊल्यांना विचारा, जुन्या, आताच्या नाही, जुन्या. खरं सांगा माता माऊल्यांनो, दिवाळी आणि आखाजी आली की तुम्ही किती दिवसापासून मुरायाची वाट पाहत होते? खरं सांगा इमानदारीनं. जुन्या 15 दिवस आता दिवाळीला राहिले, आखाजीला राहिले की आमची माय अशी वाट पाहे, मा काय भाऊ येतो की बाप येतो घ्यायला. कारण महाराज सासूर वास होता, आहे की नाही? आणि बुवा 15 दिवस 8 दिवस मला चांगलं राहायला मिळेल मायच्या घरी. जरा गावठी मारतोय बरं आता. माझ्या आईकडे मला चांगलं राहायला मिळेल, जरा काही 10-15 दिवस आनंदात जातील म्हणून आमची माय वाट पाहत होती. आता अरे आता जाते काय कोणी माहेरी? का जात नाही? आता जाता काय 15-15 20-20 दिवस अगोदर पोरी मायच्या घरी? काय का जात नाही? कारण सासू सासऱ्याच्याच घरी माहेरासारखं वातावरण आहे. आणि तिकडे जाऊन काय दगड खाईन? सर्व पद्धतशीर आहे. जर आता गावठी बरं, सर्वांचंच नाही बरं, काही काहींचं माहेर श्रीमंत आहे. जर सर्वच जर इथं पद्धतशीर भेटत असेल तर कशाला मायच्या घराची याद येईल? उलट काही काही बादत ज्याच्या पुढे आहे, काय इकडे चांगला आहे ना, माय बापालीच इकडे आणून ठेवलं. जाऊ द्या, मला ते नाही सांगायचं आहे. काय मग माहेरामध्ये जर एवढा आनंद येतो, आमची माय माहेरी जाण्याची वाट पाहत होती. सर्व साधू संत, त्या साधू संतांचं माहेर कोणतं आहे? पंढरपूर. मग सर्व महाराष्ट्रातले साधू संत जर आपल्या माहेराला जाता, पंढरपुराला जाता,
मग सावता महाराज संतच होते की नाही? मग त्यांचंही माहेर कोणतं होतं? पंढरपूर. मग एवढा तरी विचार करा, जर जगातले सर्व संत जर आपल्या माहेरी जात असेल तर सावता महाराज राहतील का महाराज? नाही, सावता महाराज सुद्धा पंढरपूरला जाणारे होते. कितीतरी अभंगामध्ये वर्णन आहे. एका अभंगामध्ये असं वर्णन आहे की नामदेव महाराजांचं मावंद केलं देवानं तीर्थयात्रेचं. तर त्या मावंद्याला कोण कोण हजर होते त्याची यादीच आहे. त्याच्यामध्ये सावता महाराजांचं नाव अग्रगण्य घेतलंय, कारण ते ज्येष्ठ होते. विठ्ठला विठ्ठला म्हणून कशावरून विषय निघाला? वास द्यावा पंढरीचा. मग सावता महाराज पंढरपूरला गेले नाही असं नाही बरं, असं नाही. पण महाराज सावता महाराज अधूनमधून पंढरपूरला जात होते. आपलं कर्म नाही सोडलं त्यांनी, ही गोष्ट मला मान्य आहे. पण पंढरपूरला अधूनमधून जात होते. किती किलोमीटर आहे? 40-45 किलोमीटर पंढरपूर अरणपासून. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आणि दुसरी शेवटची मागणी, आता इथंच थांबू आपण, वेळ झालेली आहे. सदा संग हरिदासांचा म्हणजे संताचा सहवास आमच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये संतांचा सहवास घडला. कोण्या संताचा घडला? आज आता ज्याचा उत्सव चालू आहे त्या संताचा घडला की नाही? कोणाचा? नामदेव महाराज. सावता महाराजांचा सहवास घडला की नाही? नामदेव महाराजांना, नामदेव महाराजांना सहवास घडला की नाही? कोणाचा? सावतोबांचा. कुठं गेले होते? देव, नामदेव महाराज आणि माऊली कुठं गेले होते? सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आले की नाही? कशा करता? नामदेव महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना देवाने सावता महाराजांच्या मळ्यात आणलं. कशा करता? कारण सावतोबांचा अधिकार यांना दाखवायचा होता. कोणाला? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना वाटत होतं मीच देवाचा भक्त आहे. थोडा अभिमान आमच्या नामदेव महाराजांना झाला होता. तो घालवण्याकरता कुठं आणलं? अरे बाबा तूच भक्त नाही आहे. कसे कसे भक्त आहे माझे हे दाखवण्याकरता नाटक केलं. आता तो दृष्टांत तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि तो पाठ तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगणार. म्हणून एवढा अधिकार होता सावतोबांचा की मी तर देवाला फक्त नैवेद्य दाखवतो, देवाची सेवा करतो, पण देवा करता स्वतःचं पोट फाडणारा संत आहे काय? ते फक्त एकमेव कोण? सावता महाराज. आणि रामायणाच्या काळात एकमेव म्हणजे आमचे हनुमंतराय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी, आता आवाज नाही तर उंच म्हटलं असतं. बैठे है मेरे सीने में. मग नुसतं त्यांच्याच काय नाही, मग महाराष्ट्र खुरप्यानं पोट फाडलं आणि देवाला पोटात साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याला दान देणारा आमचा परमात्मा, त्या परमात्म्याला सावता महाराजांनी कुठं साठवलं? हृदयामध्ये जागा दिली महाराज. एवढा मोठा व्यापक परमात्मा जर सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहत असेल तर आमचे सावता महाराज किती व्यापक. देवापेक्षा एक काकणभर संत श्रेष्ठ असतात. म्हणून सावता महाराजांना
महाराज काय म्हटलं? धन्य त्याची माता आणि धन्य त्याचे पिता. नुसता पोरगा धन्य नाही आहे. अरे ज्या सावता महाराजांना देवाला हृदयात साठवलं, एवढा मोठा देव, त्या एवढ्या मोठ्या देवाला कोणी पोटात साठवलं? सावता महाराजांनी. मग त्या देवापेक्षा सावता महाराज किती मोठे आहे की नाही? आणि एवढ्या मोठ्या सावता महाराजांना ज्या मायनं आपल्या पोटात साठवलं, ते माय काय लहान आहे का महाराज? नाही. म्हणून धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या सावता महाराजांचे माय बापही धन्य आहे की सावता महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं. मग सावता महाराजांनी आपल्या कुळाचा उद्धार केला. फक्त आता शेवटचं वाक्य कधी केला? कधी केला? देव आपलासा झाला म्हणून सावता महाराजांचा जन्मही सफल झाला. देव आपलासा केला म्हणून जन्म सफल झाला. मग आपल्यालाही जर असं वाटत असेल की आपलंही या मृत्यू लोकात येणं सफल झालं पाहिजे, मग आपणही सावता महाराजांचा थोडा तरी विचार आपल्या मनामध्ये अंगीकारला पाहिजे. काय विचार आहे महाराज सावता महाराजांचा? आता तुम्ही नेहमी ऐका. एकच सावता महाराजांनी जगाला जे ज्ञान दिलं त्यापैकी एक सुंदर अभंग कोणता? समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. बाबा जसा वेळ असेल तसं माणसानं राहा आणि नुसतं राहू नका, तर समाधानी जीवन जगा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हे जगात एक नंबरची भक्ती आहे. म्हणून ठेविले अनंते तैसेचे राहावे, अनचित्त असू द्यावे नाराज. चुकलं काय काही माहिती? चित्त असू द्यावे नाराज असं आहे का? नाही, चित्ती असू द्यावे समाधान. जशी वेळ असेल काळ असेल अशा परिस्थितीमध्ये समाधानी जीवन जगणं हे कला कोणी शिकवली? सावता महाराजांनी. आणि त्या सावता महाराजांचा अवतार या आपल्या माळी कुळामध्ये झाला आणि आपल्या संपूर्ण माळी कुळाचा त्या सावता महाराजांनी काय केला? उद्धार केला. म्हणून आपलं काम आहे त्यांचा उत्सव करणे. सावता महाराजांची पुण्यतिथी नाही आहे बरं हे. सावता महाराजांचा हा समाधी सोहळा आहे. पुण्यतिथी वेगळी आणि समाधी घेणं वेगळं. सावता महाराजांना मरण नाही आलं. सावता महाराजांनी स्वतः हा देह देवाला अर्पण केला. कसा केला महाराज? अभंग आहे सावता महाराजांच्या समाधीचा. सकाळी लवकर उठले सावता महाराज, आंघोळ वगैरे केली आणि ध्यान लावलं देवाचं. योगी होते सावता महाराज, योग जाणणारे होते. आणि ध्यान लावून आता या जगामध्ये राहायचं नाही म्हणून योगाद्वारे आपलं अंग तापवलं, नवज्वर निर्माण केले. आणि नवज्वर निर्माण करून आपलं अंग तापून सावता महाराजांनी सूर्योदयाच्या वेळेला हे शरीर भगवंताला अर्पण केलं. देह ज्याचा त्याशी समर्पिला. सावता महाराजांनी हा देह देवाच्या चरणी स्वतः, मरण नाही आलं बरं, स्वतः आपला देह भगवंताच्या चरणी अर्पण केला. म्हणून सावता महाराजांची पुण्यतिथी नाही तर काय? समाधी सोहळा. म्हणून सावता महाराजांचा समाधी सोहळा आनंद आहे की इच्छापूर गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळाचा उत्सव आपण सर्व गावकरी करता, हे आनंदाची गोष्ट आहे. असे 4-5च गाव आहे की तिथं उत्सव चालतो. पहिलं गाव वाघोड, दुसरं विरोधा, तिसरं इच्छापूर, चौथं वरणगाव, 5वं जामनेर. याच्या पलीकडे आहे का कोणाला माहिती? मला एवढेच माहिती आहे.
रण कुठं कुठं एरोंडोल ना, हा ते तिकडचा पट्टा आला तो. या आपल्या भागात बंभाड्याला फक्त एकाच दिवसाचं कीर्तन होते, संध्याकाळी. उद्या संध्याकाळी सावता महाराजांचा 7 दिवसाचा सप्ताह नाही. मग हे 4-5 गाव आहे की इथं सावता महाराजांचा काय चालतो, समाधी उत्सव. 7-8 दिवसाचा समाधी उत्सव चालतो. म्हणून त्यातलं एक गाव म्हणजे तुमचं इच्छापूर आहे. इच्छापूरच्या ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होतो. हा उत्सव आपला वाढला पाहिजे. आपल्या संतांचा उत्सव कोणी वाढवला पाहिजे, बाहेरच्या लोक आहे ना. अरे संत आपल्या जातीत जन्माला आले, अभिमान नाही आपल्या जातीचा, पण स्वाभिमान जरूर असावा महाराज, की आम्ही माळी आहे, आम्ही सावता महाराजांच्या कुळात जन्माला आलो आहे, आम्ही सावता महाराजच्या उत्सवाला हजर राहू. फक्त एक शेवटची विनंती करतो, थांबतो. आता उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे की नाही, म्हणून इथं जेवढे बी लोक बसले आहे माझे कीर्तन ऐकताय, त्यांना माझी हात जोडून विनंती की उद्या काल्याच्या कीर्तनाला एक दिवस तरी सावता महाराज करतात द्या गड्या. उद्या आपल्या घरादारातल्या जर पोरं शाळेमध्ये गेले तर त्यांना जाऊ द्या बिचाऱ्यांना. पण जेवढेही लोक घरी असतील, काही लोक नुसते घरातच बसून राहतात, सुटतच नाही घर, सुटतच नाही. मी घरातच बसले आहे. आणि कसे बसले माहित आहे का, कधी वट्यावर बसेल असता लोक. घर आनंद देते काय महाराज, घरने आनंद देत. आनंद देण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे परमार्थ. संसारात आनंद आहे का, नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला आपल्या घरादारासह हजर राहा. एक दिवस सावता महाराजांकरता. म्हणून आपल्या घरादारासह या कीर्तनाला, काल्याच्या कीर्तनाला हजर राहा. नुसतं कीर्तन नाही आहे, मग काय आहे, कीर्तन झालं की बरं. एखाद्या वेळेस नाही कीर्तनाला येता आलं, पण जेवायला जरूर येणे. तेवढा तर प्रसाद घ्या सावता महाराजांचा. नाही ते तर हे तर करा बापू. पण एक विशेष आहे इच्छापूर गावचं, की सर्व लोक वर्गणी देता, मदत करता. म्हणून जे सावता महाराजांच्या कार्यामध्ये सहभाग घेता, जे घेत नाही त्यांनी घ्या, अशीच तर विनंती करतोय मी. आणि आपल्या सावता महाराजांचा हा उत्सव आता पुढच्या वर्षी एवढे पत्र जास्त वाढले पाहिजे. पत्र एवढेच का टाकले, कारण आमच्या या ट्रस्टी मंडळीला माहिती आहे एवढेच तर लोक येतात, म्हणून एवढे आहे. आता तुम्ही जर वाढले आणि एखाद्या वेळेस पाऊस आला तर त्यांना सर्व काम सोडून काय करावं लागेल, 2-4 पत्र वाढवावे लागतील. अरे आपल्या समाजाचा, आपल्या सावता महाराजांचा हा उत्सव वाढवा. आज ज्यांची पुण्यतिथी ते नामदेव महाराज वैष्णव आहे, आणि वैष्णवाची जात धर्म पाहत नसता. जात धर्म नाही, ते शिंपी कुळात जन्माला आले म्हणून फक्त शिंपीच लोकांचे आहे का नामदेव महाराज, नाही. सावता महाराज माळी कुळात जन्माला आले, फक्त माळेचेच आहे का, नाही. सावता महाराजांचं ज्ञान जगा करताय, आमच्या नामदेव महाराजांचं ज्ञान कोणा करताय, जगा करताय. मग ते संत देवाला मागताय काय, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, जन्म व्हावे भलते याती, परी न चुको हरिभक्ती. देवा कोणत्याही कुळात जन्माला घाल, भलते म्हणजे नीच कुळामध्ये, हीन कुळामध्ये जरी जन्माला घातलं, पण एक होऊ देऊ नको, माझी हरिभक्ती चुकू देऊ नको. ओबीसी समाजात जन्माला आले सावता महाराज, आहे की नाही. ओबीसी समाजामध्ये नामदेव महाराज जन्माला आले, आहे की नाही. तरीही भक्ती करणं सोडलं नाही. जन्म हो का भलते याती, परी न चुको हरिभक्ती. मग नामदेवा, अरे एवढंच पाहिजे की अजून काहीतरी पाहिजे. नामदेव महाराज म्हटले, देवा फक्त अजून काय दे, हेच दे, शेवटचं चरण. नामा मने कमलापती, 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 नामा
नामा मने कमलापती 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 हेची द्यावे पुळता पुळती हेची द्यावे पुळता पुळती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पुळता पुळती पुळता पुळती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा आता संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा चला सर्वांनी सावता महाराजांना आनंद यावा आमच्या परमात्म्याला आनंद यावा म्हणून विठोबा रखुमाईचं भजन टाळी वाजवायचे आणि मुखाने देवाचं नाव घ्यायचं आहे. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार कुमार 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 हा विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हेच देवा पैमागत चरणसेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. संत शिरोमणी सावता महाराजांच्या या पुण्यतिथी महोत्सव समाधी सोहळ्यामध्ये आजची ही जागराची कीर्तन सेवा, सर्व आमचे समाजाचे काम करणारे सर्व ट्रस्ट मंडळ आणि सर्व समाज बांधव आणि गावकरी मंडळ यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आली आणि असेच तोडके मोडके हे शब्द सावता महाराजांच्या चरणी, नामदेव महाराजांच्या चरणी समर्पण करून आपण याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. पुन्हा एकदा इच्छापूर गावचं मनापासून आभार की आपल्या गावामध्ये तुम्ही माझा एवढा मोठा सन्मान केला, त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून ऋणी राहील आणि तुमच्या ऋणामध्ये कायम राहू इच्छेल. फक्त एकच वाक्य बोलतो, आमच्या सावता महाराजांनी जे काम केलं, काय कर्म करून तेच कर्म देवाला अर्पण केलं. नुसती भक्तीच नाही केली. म्हणून एक वाक्य गड्या चांगलं आहे, आवडलं तर टाळ्या वाजवा, नाही आवडलं तर तसेच गुपचाप बसून राहा. सुंदर वाक्य आहे. काय कर्म चांगलं करा मित्रांनो. नुसतं मंदिरात जाऊन आणि देवपूजा करून काहीही होत नाही. कारण महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जर कर्म चांगलं नसेल तर महाराज भक्ती कामाची नाही. म्हणून कर्म होगा काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म चांगलं करा आणि आपलं जीवन, सावता महाराजांनी कर्म चांगलं केलं, ते कर्म भगवंताला अर्पण केलं, म्हणून सावता महाराजांचा जन्म काय झाला, सफल झाला. मग कसं अर्पण केलं, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सर्व वस्तूमध्ये आमच्या सावता महाराजांना काय दिसलं, देव. कांद्यात देव दिसला. आपल्याला कांद्यात काय दिसतो, 40 रुपये भाव दिसतो. आपल्याला कांद्यामध्ये 40 रुपये भाव दिसला, पण त्याच कांद्यात आमच्या सावता महाराजांनी काय पाहिला, देव. देव पाहला. देव दिसला, देव दिसत होता. त्यांनी देव पाहला म्हणून त्याचा जन्म सफल झाला. आपण भाव पाहतो, ते पैसे आपल्या कामात येत नाही. म्हणून आपणही तशीही दृष्टी कधीतरी ती वृत्ती आपली हो. पुन्हा सावता महाराजांच्या चरणी तशीच प्रार्थना करतो की महाराज तुम्ही जो परमार्थ केला तो आमच्याकडून घडो, एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. आमच्या मालतीताई कीर्तनाला हजर राहिल्या. आपल्या लहान मुलाचे बोबळे बोल त्यांनी आईचं मोठं अंतकरण करून या ठिकाणी श्रवण केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी मला आमंत्रण दिलं त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा तुमची रजा घेतो. अशी सेवा सावता महाराजांची घडावी. सेवा परिपूर्ण करो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो